सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। दोन वाजता आयोजित केलेला होता, परंतु एनडीएची मीटिंग दिल्लीला असल्यामुळं वहिनी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेब यांना दिल्लीला त्या ठिकाणी जावं लागलं। त्यामुळे आजचा कार्यक्रम उद्या त्या ठिकाणी मुंबईला चन्नकानंद सभागृह या ठिकाणी ठेवलेला आहे। तरी आपण प्रमुख कार्यकर्त्यांनी 2 वाजता त्या ठिकाणी ठेवलेला आहे। तरी आपण प्रमुख कार्यकर्त्यांनी साधारण प्रत्येकाने आपापल्या गाडी आणि 4 कार्यकर्ते असा मिळून आपण जर 50 गाड्यांचं टार्गेट जिल्हाध्यक्षांनी आपल्याला दिलेलं आहे। 50 कार्यकर्त्यांना आपण त्या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी गाडीची त्यांच्या स्वतःच्या गाडीसहित या ठिकाणी 9:30 वाजता आपण या ठिकाणी जमू आणि इथनं एकत्रितरित्या मुंबईला त्या ठिकाणी आपण जाऊया। अशा पद्धतीने उद्याचा कार्यक्रम आहे। सर्वांनी वेळ काढून त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आपण या ठिकाणी 9:30 वाजता उपस्थित राहावं ही विनंती करतो। 25-30 वर्षे अजितदादांनी खंबीरपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतंत्र छबी उठवली आणि प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये घर निर्माण केलं आणि ते घर निर्माण केल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला दादांच्या पक्षामध्ये जाण्याची भावना निर्माण झाली आणि दादांनी काढलेल्या पक्षामध्ये सर्वजण आपण सामील झाल्यानंतर आज अशा पद्धतीने काळाने घाला घातला आणि अजितदादा आपल्यातून दुर्दैव त्याचा झाला आणि आपल्यातून निघून गेले। पण आजही त्यांच्या सहवासामध्ये जो जो कार्यकर्ता राहिला, ज्यांनी निष्ठेने काम केलं, त्या कार्यकर्त्याला आजही कुठलाही दिवस चांगल्या पद्धतीने जात नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला एक अशी आठवण व्हायला लागली की माझ्यासारख्याचा एक मोठा आधार, वडिलांपेक्षाही मोठा आधार माझा गेला। त्याचं छोटस कारण की राजकारणाच्या पटलावरती ज्यावेळेस आपल्या तालुक्यामध्ये की जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये वरच्या पदावरती काम करणारे नेते काम करत असताना खालच्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस संधी देत नव्हती, खालच्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस खर्ची केलं जात होतं, खालचा कार्यकर्ता ज्यावेळेस संपवला जात होता तालुक्यातल्या नेत्यांपासून ते राज्यापर्यंत, त्यावेळेस छोट्या जरी कार्यकर्त्यांनी त्या नेत्याबद्दल तक्रार केली तर दादा त्यांनी एवढी मोठी दखल घेत होती। त्या अशा छोट्या कार्यकर्त्यांचे एवढे मोठे हाल झाले की नोकरीची बदली असेल, एखाद्याचं काम असेल, छोटी मोठी कामं असतील, ही काम दादांच्या हळूच जरी कागद दिला तरी त्या माणसाचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने होतं, तो सगळ्या कार्यकर्ता आज उघडा पडलाय आणि तो कार्यकर्ता मनाला खातोय की आता माझं काम सांगावं कुणाला आणि माझं काम करून घ्यावं कुणाशी। पण या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं होत असताना मला मनापासून आज सुनेत्रा वहिनींचं कौतुक करूशी वाटतंय की राजकारणाच्या मध्ये ज्यावेळेस आपला पती निम्म्यावरती संसार उघडा ठेवून जात असताना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली। पतीची इकडे चिता विजत नाही त्याच टायमिंगला आपल्याला शपथविधी घ्यावा लागला, पक्षाची नाळ हातात धरावी लागली। एकामध्ये कुटुंबाचे घरातून असणारे त्रास, त्यामध्ये पक्षामध्ये असलेल्या खटखटी आणि ज्या 3 पक्षाचं चाललेलं सरकार आहे त्या सरकारमध्ये सुद्धा टिकायचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या बद्दल आदर निर्माण करायचा, त्यांना ताकद द्यायची। अशा काळामध्ये रात्र दिवस न झोपणारी महिला प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, आपल्या माणसासाठी त्या तळमळीने ते आज काम करतात। 4था महिना त्यांनी पार पाडला। त्यांचं एवढं कौतुक करूशी वाटतं की एकही शब्द न बाहेर तोंडातून काढताना त्या इतक्या संयमी पद्धतीने राजकारण चालवतात। कालच्यालाच मला 2-4 जण म्हणली की संजय काकडेंना उमेदवारी दिली त्यांच्या मुलाला, 2-4 जण म्हणले तुमच्या पक्षाची नियती चुकली, कुठेतरी प्रकार चाललाय। त्यांना एका भाषेत सांगितलं
ज्यावेळेस संजय काकडेंच्या घरामध्ये उमेदवारी दिली, आमच्या कार्यकर्ता प्रत्येक ताकदीचा होता, तो कम्प्लीट पद्धतीने तो आमदार झाला असता. पण राजकारणामध्ये आपण ज्यांच्या बरोबर आहे त्या माणसांच्या मधून सुद्धा आपल्यावर घात होत्या. उद्याच्याला सुद्धा त्याच उमेदवाराला अपक्ष लढवून आपला घात केला असता. त्यापेक्षा सुमित्रा वहिनींनी ही इलेक्शन पैशाची, ताकदीची आणि शक्तीची असती, त्याचं बीज ध्यानात ठेवलं आणि ती उमेदवारी दिली, तीही जागा जिंकली. राज्यसभेची सुद्धा जागा त्यांनी कालच्या परवा दिवशी बिनविरोध काढली. अशा पद्धतीने संयमीपणे चालणाऱ्या महिला आहेत. त्यावेळी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या या वर्धापनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण आपली ताकद दणकटपणे वहिनीच्या पाठीशी उभी करू अशा भावना व्यक्त करतो आणि थांबतो. वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी ध्वजवंदन करण्यासाठी उपस्थित आहोत. उपस्थितांमध्ये जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय जालिंदर भाऊ कामते, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या वेळेला विभक्त झाला त्यावेळेला तालुक्यामध्ये हवेली असेल, पुरंदरमध्ये ज्यांनी ताकदीने पक्ष सांभाळला अशा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय दुर्गडे सर, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे चुलते सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय अरुणप्पा जगताप, त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्याचे ज्यांनी 2.5-3 वर्ष या पक्षाची अजितदादांनी सेपरेट झाल्यानंतर खंबीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उत्तम बापू, त्याप्रमाणे आत्ताच्या ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देवाची उरुळी आणि उरुळी देवाची फुरसुंगी नगरपालिकेचे आणि महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक गणेशाबा ढोरे, त्याचप्रमाणे नरेश भैया, महेश अण्णा, त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब, नंतर संदेश पवार, अजिंक्य कड, सभापती शरदाबा, त्याचप्रमाणे कांचनदादा, सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी दादांच्या जाण्याने अतिशय दुःख झालेलं आहे आणि अण्णांनी सांगितल्याप्रमाणे वहिनी त्या हिरारीने पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या पक्षाचे दोन्ही युवा नेते आदरणीय पारदादा आणि जयदादा या ठिकाणी पक्षाची धुरा सांभाळत आहेत आणि या कार्यक्रमास निमित्ताने मी एवढंच सांगतो की सुनेत्रा वहिनी ज्याप्रमाणे या ठिकाणी पक्षाची धुरा सांभाळत आहेत आणि त्यांच्या या पक्ष कार्यात जो झंझावात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय त्यालाच या ठिकाणी आपण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झंझावात या ठिकाणी चालू असतानाच अचानक आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून या ठिकाणावर गेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता महेश अण्णांनी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी राज्यसभेची जागा असेल किंवा महायुतीच्या सरकारमध्ये आपण तिन्ही पक्ष एकत्र काम करत असताना मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सुनेत्रा वहिनी काम करतात आणि पारदादांची साथ असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी विधान परिषदेच्या 2 जागा, खरं तर पाहिलं तर सर या ठिकाणी आपल्याकडे एकच जागा होती, पण पारदादाच्या पुढच्या विचारांच्या ह्याच्यावरती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब, छगनजी भुजबळ साहेब आणि सर्वच पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपल्याला 2 जागा द्याव्या लागल्या आणि त्यामध्ये पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या ठिकाणी विक्रम काकडे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि त्यामध्ये ती बिनविरोध करण्यात पारदादा आणि सुनेत्रा वहिनी सर्वच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी यशस्वी झाले. मला सांगायला आनंद वाटतोय की ज्या विक्रम काकडेंना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ते या ठिकाणी बिनविरोध निवडून आले, ते विक्रम काकडे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत. पांगर हे गाव त्यांचं पांगर गाव आहे आणि आपल्याला निश्चित बाळासाहेब नगरपालिकेच्या माध्यमातून
किंवा पंचायत समितीचे सगळे सदस्य, जेपी सदस्य, आपण तुम्हाला सुद्धा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार म्हणून आपण विक्रमदादांच्याकडे या ठिकाणी आपले चांगल्या प्रकारचे संबंध आहेतच आणि याच्यापेक्षा चांगले संबंध ठेवून आपण दुर्गाडे सर जालिंदर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडनं चांगले विकास कामं करण्याचा आणि तालुक्याचा या ठिकाणी विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तम बापूंनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला अजितदादांनी या ठिकाणी पक्षामध्ये उभी फूट पडली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते, अगदी ताकदीचे कार्यकर्ते सगळेच आहेत आणि आपण सर्वांनी या ठिकाणी अजितदादांना खंबीर साथ दिली. त्याच्यामुळे बापूंनी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडं तालुक्यामध्ये महायुतीमध्ये जरी आमदारकी नसली तरी भविष्याच्या आमदारकीच्या दृष्टीने 29 येणाऱ्या आमदारकीच्या दृष्टीने आपण या ठिकाणी सगळ्यांनी ताकदीने या ठिकाणी पक्षाचं काम करायचे, निष्ठेने अण्णांनी सांगितल्याप्रमाणे काम करायचे. आपलं पक्षनिष्ठा या ठिकाणी समर्पित करावी, पक्षासाठी कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घ्यावेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण आला, सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक वर्ष काम केले ते आदरणीय जालिंदर भाऊ कामकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्यांनी उत्तम पद्धतीने गेले 2.5 वर्ष काम केले. आपण पाहतो अतिशय चांगल्या पद्धतीने संघटन बांधलं. उत्तम बापू धुमाळ, पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेलीमध्ये सगळीकडे उत्तम पद्धतीने काम करतायत. वामनतात्या जगताप, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणप्पा आणि हवेलीमध्ये कुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोन्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी ते शिवधनुष्य पेरलं, सगळी समीकरणं बरोबर बसवली आणि कुरसुंगी उरुळी देवाची जी नगर परिषद आहे त्यांचा नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी त्या ठिकाणी निवडून आणली. त्याचं सगळं म्हणजे मेजॉरिटीच श्रेय जे कोणाला असेल तर आव्हान आहे ते गणेश आबा ढोरे, त्याचप्रमाणे विराजभाई काकडे माजी जिल्हा परिषद सदस्य, आताचे विद्यमान सदस्य रुपालीताई जेटे, त्याचप्रमाणे आमच्या निगडीताई, त्यानंतर आमच्या कटकेताई, कलाताई कडतरे, युवक अध्यक्ष सगळे, ईश्वर शेठ बागबरांच्या पासून महेश अण्णा जगताप असतील, दत्ता राऊत असतील, कांचनदादा असतील, राजेंद्र बापू धुमाळ, वहिनी होत्या आदिनगरचे हे राजेंद्र बापू धुमाळ कारखान्याचे डायरेक्टर होते आणि त्यांनी आता वीर देवस्थानचे त्यांनी उत्तम काम केलं. एपीएमसीचे माजी सभापती शरदराव लेंडे, शरदराव जगताप आणि शरदराव लेंडे जेजुरीचे अध्यक्ष सगळेच उपस्थित, नानांच्या पासून कोतकर साहेब, सरपंचांच्या पासून अजिंक्य युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष संदेश पासून, रामभाऊ बोरकरांच्या पासून उत्तम गायकवाड आले कारण हवेलीचे. आता बरीच नावं झाली नाना, त्यामुळे सगळे नावं घेतलं. उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर आमच्या कुंजीरताई या ठिकाणी आहेत, युवती अध्यक्ष. खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती या ठिकाणी की आपण 2.5 वर्षापूर्वी पक्ष फुटला. ज्या दिवशी पक्ष फुटला त्या दिवशी 3-4 जण जाऊन बरोबर होतो. पहिल्यांदा दादाचा फोन आला, अरे म्हणजे आपल्याकडे कोण आले ते बघ तरी खरं. रात्री मी आता सकाळी पुरंदरची काय परिस्थिती म्हणलं, दादा आता मी तर आहेच बरोबर, आता कोण आहे ते मी शोधतो. कारण माझंही कोणाशी बोलणं झालं नव्हतं, कारण घटनाच घडली अचानकपणे, आपल्याला काय ते माहित नव्हतं. म्हणलं मी तर आहे, परंतु बाकी कोण आहे ते मी शोधतो. म्हणजे सगळ्यांशी चर्चा कर आणि मला सांग आपल्याबरोबर कोण आहेत काय. तेच की म्हणते फोन आला तर नव्हतं झालं म्हणजे त्यानंतर मग सगळ्यांशी चर्चा केली. आपल्या सगळ्यांना माहिती म्हणजे मी एकटा त्याचा साक्षीदार नाही, आपण सगळे साक्षीदार. जी घटना ज्यावेळेस घडली त्या घटनेचे साक्षीदार तुम्ही सगळे. अध्यक्ष करताना बापूच्या घरी की 2-4 वेळा जाऊन नाही असं प्रत्येक ठिकाणी महिला अध्यक्ष सापडत नव्हते, युवती सापडत नव्हते. आपण त्यानंतर युवकचं काय करायचं, विराज तू त्या दिवशी होता त्या देवगिरीला. तर आपण सगळेजण त्या ठिकाणी आणि एक माणूस राहून त्या ठिकाणी वाढत गेला आणि वाढत त्यानंतर दशरथराव सगळ्यांचं आपलं त्या ठिकाणी सगळ्यांचं संघटन त्या ठिकाणी झालं. मला आठवते त्यावेळेस आपण ज्यावेळेस मिटिंग घेतल्या, मिटिंगला सतरांजी टाकायला सुद्धा कलाताई त्या ठिकाणी नव्हती. आम्ही ज्यावेळेस पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसला बसलो पहिल्यांदा मातीमध्ये मांडे घालून आपण त्या ठिकाणी बसलो, सतरांजी सुद्धा नव्हती. आमच्याकडे महिला अध्यक्ष करायला सांगायला गेलो, त्याने पुढच्या 2 दिवसांनी ती म्हणायची नाही मी नाही अध्यक्ष, मला नाही जमणार,
त्यांना पण काहीतरी व्हायचं, की काय व्हायचं नाही सांगत, काहीतरी व्हायचं आणि त्या अध्यक्षाला नकार द्यायचा. म्हणजे होतील असं प्रत्येक वेळेस आम्ही ते बघितलंय. एका अध्यक्षाला अध्यक्ष करता करता 5-5, 7-7 वेळा त्यांच्याकडे जावं लागलं, विनंत्या कराव्या लागल्या, ऍश्युरन्स द्यावा लागला, तरी सुद्धा ते हो नाही करत 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 अशा पद्धतीने इथपर्यंत आपण सगळे म्हणून आलो. जी काय ताकद आपल्या सगळ्यांची लागली, सगळ्यांनी संघटितपणे काम केलं, सगळेच त्या ठिकाणी मावळे होते, त्या ठिकाणी या सगळ्यांनी परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एका जुटीने काम केलं. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल, अरुण आप्पांच्या घरी सुनेत्रा वहिनींच्या सभेच्या निमित्तानं वहिनी तुमच्या घरी आल्या होत्या. आपण सगळे सासूड आपण हवामानात आपण फिरलो आणि तिथं सुनेत्रा वहिनींनी चहा घेतला अरुण आप्पांच्या तिथं आणि त्या निघाल्या. तेवढ्या दादांचा फोन आला, म्हणजे दिगंबर परवा दिवशी सभा घेता येईल का पालखी तळावरती, बरोबर ना, पालखी तळावरती सभा घेता येईल का. आता निरोप आला आज 5 वाजता, सभा घ्यायची परवा दिवशी, म्हणजे मध्ये एकच दिवस. आता निरोप कधी जायचे आणि काय घ्यायचे ते म्हणजे मग पालखी तळावरती जमलं नाही तर आपल्या चांदणी चौकात आधी मध्ये नगरपालिकेत घेतले तरी चालेल ते आजच्या रात्री सभागृह, आणि एका दिवसात होणार नाही. म्हणजे काल मिटिंगला बसलोय, जिल्ह्यातले बरेच आमदार आहेत, ते सगळे सांगतात दादा एका दिवसात सभा होणार नाही, आमच्याकडे सभा नव्हतो 8 दिवसाला द्या, आता नको. मी 4-5 जणांना, जे काही 5-6 जण होते त्या 5 जणांना विचारलं, म्हणजे चला आपण गेस्ट हाऊसला जाऊन बसू, बरोबर विराज. आपण सगळेजण जाते त्या ठिकाणी गेस्ट हाऊसला जाता, आपण गेलो, अध्यक्ष होते तिथे गेल्यानंतर पोरांना म्हणले काय करायचं, दादा म्हणतात परवा दिवशी सभा घ्यायची, बाकीचे आमदार आहेत ते सगळे यंत्रणा त्यांच्याकडे आहेत, ते म्हणतात 8-8 तारखेवर जमणार नाही, आपण काय करायचं. हे म्हणलं घेऊ सभा. हो लाचार यात्रेला घ्यायची तर ते खालच्या मैदानात घ्यायची तर कुठे घ्यायची, सगळे म्हणते नाही पालखी तळाच घेऊ. आता म्हणजे पालखी तळा घेऊ तर दादा नाही झालं, पालखी तळ भरलं नाही तर अडचणी, पण सगळेच म्हणले पालखी तळ घेऊ, रात्रीचा दिवस करू आणि आपण पालखी तळ भरून दाखवू. या सगळ्यांनी जिद्द ठेवली. म्हणजे आमच्या टेन्शन असेल स्टेज करायचं तर पैसे कुठून काही कुठं अनेक टेन्शन, म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त टेन्शन असेल तर ते. पण मला आनंद वाटला, सगळ्यांनी रात्रीचा दिवस केला आणि त्या दिवशी पालखी तळावरती दादा आले. आधी आपण गेस्ट हाऊसला बसलो, दादा म्हणले अरे लोक आलेत का, म्हणलं दादा येतील लोक, आणि निरोप गेले त्या सगळ्याला येतील, म्हणजे काही आले नाहीत त्या लोक. म्हणलं दादा काही काळजी करू नका, अर्धा पाऊण तासात बरे. आणि ज्यावेळेस ते पालखी तळ संपूर्ण भरलं, पडदे काढायला लावले, पडदे काढून मग लोक त्या ठिकाणी होतील. मग दादांनी त्या आपल्या सभेचा उल्लेख जेवढ्या मिटिंग जिल्ह्यामध्ये झाल्या, म्हणजे बघा त्या पुरंदरमध्ये आमदार नाही, कोण नाही, काय नाही, मोठे पुढारी नाहीत, काय नाही, त्यांच्याकडे यंत्रणा नाही, पैसे नाही, ते पोरांनी सगळ्या पोरांनी कार्यकर्त्यांनी माझ्या 1.5 दिवसाची सभा करून दाखवले. तुम्ही काय सांगता 8-10 दिवस ते कोणाचं यश होतं, आपण राजाभाऊ सगळ्यांनी जे प्रयत्न केले ते सगळ्यांचा टीम वर्क होतं, एकटा माणूस कोणीच काही करू शकत नाही. दादांना विनम्र अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आज या कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापक डॉक्टर दुर्गाणी सर, पक्षाचे अध्यक्ष उत्तम बापू, पुरंदर समितीचे अध्यक्ष बाबन दादा, तसेच त्यांचे सदस्य प्रदेश असतील, नारून अप्पा असतील, विराज असेल, महेश असेल, दत्ता असतील, कांचन ईश्वरचे सर्व राहुल प्रमुख त्यामध्ये असतील, आमच्या दोन्ही पक्षाचे सदस्य सर्व पत्रकार मित्र खरं तर मला आठवतोय 10 मे नगरपालिका आमदारांनी उल्लेख केला त्या राष्ट्रवादी नगरपालिकेच्या अध्यक्ष होत्या आणि मी जिल्हा अध्यक्ष होतो. तर पूर्वी पवारसाहेबांनी निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर त्यावर मी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष होतो. तर पवारसाहेबांच्या पाठिंबामधून जिल्हा काँग्रेसचा अध्यक्षाला राजीनामा दिला आणि विदर्भात मिळाले. नंतर माझ्या सोबत दुर्गाचं त्या ठिकाणी जिल्ह्यावर सदस्य होते. 255 सदस्यापैकी 53 सदस्यांनी ऑफिशियल महाराष्ट्रामध्ये कोणी जनरल मिळेल त्या जिल्ह्यामध्ये 53 सदस्यांनी रजिस्टर्ड होम केली, साहेबांची युनिव्हर्सिटी होम डिस्ट्रिक्ट आहे, घरचा जिल्हा आहे. आम्ही पहिल्यांदा 6 पदाधिकारी होतो. माझ्या सैनिक पुढाकार घेतल्यानंतर त्या पदाधिकारी सहाय्य केल्या, 2 पदाधिकारी तक्रार केली तर त्यांच्या घरी सहाय्य घेतल्या आणि ते 6 पदाधिकारी नंतर 53 सदस्य आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना मला आठवतं पवारसाहेब मार्गावरती आली आणि जिल्ह्यात मेळावा झाला. त्या मेळाव्यात पवारसाहेब राष्ट्रवादी घोषणा केली आणि नंतर 10 जूनला मुंबईला त्या ठिकाणी
पॉझिटिव्ह होत असताना राज्यातले सगळेच मान्यवर नेते उपस्थित होते आणि ते घोडदौड सुरू झाली. नवीन चौकापर्यंत पक्षी सत्ता होती आणि होता सगळा पवार साहेबांनी अनेक दिग्गज मान्यवरांचा पक्षाच्या मध्ये संधी दिली आणि त्यांनी त्याच्यामध्ये चांगलं काम केलं. ते होत असताना विशेषतः दादांच्यामुळं मी तर खरं स्वर्गीय रामकृष्ण मोरे आणि अजितदादा मानणारा कार्यकर्ता आहे. परंतु मला जिल्हा परिषद अध्यक्षपद स्वर्गीय दादांनी केलं आणि दादांनी सांगितलं निर्णय घ्यायचा. ते एका क्षणाचा विलंब न राहता त्या ठिकाणी दादाने सांगितल्यानंतर काँग्रेस राजावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सगळे पळून आलो. दादा एक दादा तर काही वर्ष मी दुसऱ्या पक्ष होतो म्हणून तू सगळ्यांना माहिती. कारण दादांचं माझं प्रेम, दादांचं माझ्या त्या ठिकाणी चर्चा किंवा दादा इथं प्रांत ऑफिसच्या ओपनिंग झालं ते वयस तर मी भाजपमध्ये होतो. पण मला माझ्या गाडी बस सर्व होते काही गोष्टी मी इतकं मत मोकळं माझ्या इतकं मी सांगत नाही मोठे मला. परंतु दादांना मी सांगितल्यानंतर दादा ऐकायचे. कारण वैयक्तिक स्वार्थच नाही. माझं नेहमी चांगलं असतं दुसऱ्या हिताचं निश्चितपणे खऱ्या अर्थाने दादा देखील माझ्या काही गोष्टी ऐकून घेऊन पक्षाला त्या ठिकाणी माहीत होतोय तेव्हा त्या ठिकाणी चांगलं माहीत होतं असे निर्णय घेण्यासाठी येते. मला आठवत आहे 22 तारखेला याच ऑफिसमध्ये 22 जानेवारी या ऑफिसमध्ये दादा आले होते. आल्यानंतर मी विनंती केली. दादांचा फोन आल्यानंतर मी सगळ्यांना मेसेज दिले. तेव्हा मला वाटतं छाननी होती. छाननी असल्यामुळे बोलतोय सगळे तिथं होते आणि दादांना विनंती केली होते 2 मिनिट झाला सुमित्र नाही होते तेव्हा तुम्ही बारामतीचा मी ऑफिस करतो आणि दादा 5 मिनिटं आमचा पाऊण तास किंवा ऑफिसमध्ये बसल्या सगळ्यांच्या मुलाखत घेतल्या. फक्त प्राजक्ता राहिली होती. प्राजक्ता त्या ठिकाणी दुसरे भेटली. गाडी सर होते मी होतो आणि त्यावेळेस दादांना मी सांगितली 5 जागा त्या ठिकाणी पंचमी येते आणि 3 जागा जनवृत्ती. त्याला म्हणलं भाऊ असं होत नाही का दादा म्हणतो मी जबाबदारी सांगतो. कारण त्याच्या अगोदर नगरपालिका आम्हाला त्यावेळेस सर गाडी होती. जेव्हा सर गाडी असताना मी सांगितलं 17 जागा अध्यक्ष 17 जागा आणि 2,500 हस्तमताची अध्यक्ष निवडून तसं घडलं आप्पा. आणि खालच्या म्हणजे मी सांगितलं 19 ते 22 असा आकडा सांगितला. माझ्या अध्यक्ष 2,500 पुढं 2800 मध्ये आपला अध्यक्ष आला आणि 19 जागा आपल्या आल्या तर ती निवडणूक पुढे फोटोची लवकर वेळ झाली असती 22 जागा आल्या असल्या त्यामुळे ते 19 जागा आणि 20 अध्यक्ष आणि म्हणून काय हे कधी होतं कार्यकर्त्याची चर्चा ते झालं असतं तर ते झालं असतं. 5 समितीमध्ये निलेश आणि त्या ठिकाणी विजयावरचा मुलगा तुमचा भाता काय तुम्ही आला असाल किंवा तुझी जे बोलायचं मी तोंडा बोलणार कार्यकर्ता आहे काय करतो तुम्हाला थोडी तिथे अडचण होती अडचण होती. परंतु त्या जागा आहेत येणाऱ्या त्या जागा दादा सांगितल्या तर तुमचा आमचा जोडलं खूप मोठा नुकसान महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याला दादा असतं मग काही होत तुम्ही नुसतं मेसेज टाकणार तर उलटा फोन यायचा व्हॉट्सअपला पत्र पाठवलं तर काय बोलतो आता दिवस बदलले परिस्थिती बदलली. परंतु भविष्य काळामध्ये आपण सगळ्यांनी पुण्यावरचे संकट आलं तालुक्यामध्ये निश्चितपणे आपण सगळे घरातले आहोत. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संकटाचा मुकाबला करू. आपल्या मिटिंग झाल्या दादा गेल्यानंतर हा पहिलाच आपला वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत असताना आगवा म्हणतात असतील महेशांना असतील तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जे मार्गदर्शन केलं याच्यावर एक जबाबदारीची जाणीव आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसलं. आजच्या मिटिंग मध्ये कोणी कोणाच्यावर त्या ठिकाणी टीका केल्या नाही पण आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं आपल्याला पक्ष वाढवायचा ही भूमिका तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मांडली. आज आपण राज्यामध्ये सुनेत्रामध्ये त्या ठिकाणी दराडीने चालले असताना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये तुमच्यासारखं सक्षम नेतृत्व त्या ठिकाणी पुढे पाहिजे जिल्ह्याची संघटना सांभाळायला जे काही दादांनी त्यावेळेला 3 सभापती त्या ठिकाणी दिलेले तर ती संकल्पना त्या ठिकाणी बाजारात मला वाटतं तुमच्यासारखा सक्षम माणूस जर पुढे आला तर पुणे जिल्ह्याचं जे काही संघटन आहे ते संघटन त्या ठिकाणी सक्षमपणे चालेल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर त्या ठिकाणी आपण बघतोय पक्षाची धोरण चांगल्या पद्धतीने सांभाळता सगळ्या जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आपणही त्याला त्या ठिकाणी या ठिकाणी पुणे जिल्ह्यात वैद्यांचं जास्त वेळ जाऊ नये भूमिका आपण त्या ठिकाणी पार पाडावी असं या ठिकाणी सांगतो. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आणि सर्वांचं त्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.